जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच रेचेल गुप्ता या मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. मित्रांनो, या ज्या 20 वर्षीय रेचेल गुप्ता आहेत या पंजाब राज्याच्या रहिवासी असून त्यांनी 2022 मध्ये मिस सुपर टॅलेंट ऑफ द वर्ल्डचा सुद्धा किताब पटकावलेला आहे. बरं, हे मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धा कधीपासून आयोजित करण्यात येते? तर 2013 पासून थायलंडमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं व आतापर्यंत एकाही भारतीय सौंदर्यवतीला ही स्पर्धा जिंकता आली नव्हती आणि रेचेल गुप्ता यांनी ही स्पर्धा जिंकत नवीन इतिहास घडवला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन कोठे लॉन्च करण्यात आले? तर आता देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन हे लडाख या केंद्रशासित प्रदेशात लॉन्च करण्यात आला आहे. लडाखमध्ये कोठे? तर लडाखमधील लेह जिल्ह्यात इस्रोद्वारे हे स्पेस मिशन सुरू करण्यात आलं आहे. मित्रांनो, या मोहिमेअंतर्गत इस्रो लेहमध्ये दुसऱ्या ग्रहासारखे एक ठिकाण तयार करणार आहे व हे जे मिशन आहे यात कोणकोण सहयोगी पार्टनर आहेत? तर यामध्ये ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर, AAK स्पेस स्टुडिओ, लडाख विद्यापीठ आणि IIT बॉम्बे हे सहयोगी पार्टनर असतील. इस्रोविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन व इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये याची स्थापना झालेली आहे. याचं मुख्यालय कर्नाटकमधील बेंगलोर येथे असून सध्या याचे अध्यक्ष हे S सोमनाथ आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणता देश हा आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनच्या बोर्डात सामील होणारा पहिला अरब देश ठरला आहे? तर या आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनच्या बोर्डात सामील होणारा UAE हा पहिला देश ठरला आहे. संयुक्त अरब अमिरातला नुकतंच या IECच्या बोर्डात सामील केला असून आता हा देश 2025 ते 2027 पर्यंत IECच्या बोर्डामध्ये कार्य करेल. मित्रांनो, हे जे इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन आहे याची निर्मिती 26 जून 1906 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे असून सध्या 89 देश हे या IECचे सदस्य आहेत. हे जे IEC आहे हे इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी मानके विकसित करण्याचं कार्य करतं व या कमिशनचं उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक व्यापारात गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करणारे आंतरराष्ट्रीय मानक विकसित करणे हे या IECचं उद्दिष्ट आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच राजेश कुमार सिंग हे आता भारताचे नवीन संरक्षण सचिव बनले आहेत. याआधी भारताचे संरक्षण सचिव हे गिरीधर आरमाने होते. ते नुकतेच निवृत्त झाल्यानंतर RK सिंह यांनी संरक्षण सचिव पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. RK सिंग यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असेल? तर ते पुढील 2 वर्षासाठी संरक्षण सचिव म्हणून कार्य करतील. RK सिंग यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर ते बिहार राज्याचे रहिवासी असून 1989 बॅचच्या केरळ कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. याआधी ते 2023 ते 2024 पर्यंत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड शक्ती हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर हा जो गरुड शक्ती युद्धाभ्यास आहे हा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची 9वी आवृत्ती असून याचं आयोजन इंडोनेशियामधील जकार्ता येथे करण्यात येत आहे. हा युद्धाभ्यास 1 ते 12 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या सरावाचा उद्देश काय आहे? तर द्विपक्षीय लष्करी सहकार्य विकसित करणे आणि सामरिक लष्करी सरावांच्या चर्चा आणि तालीम याद्वारे दोन्ही सैन्यामधील बंध मजबूत करणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश आहे. मित्रांनो, अलीकडेच आता नसीम अल बहर हा युद्धाभ्यास पार पडला होता व याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर गोवा या राज्यात याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा युद्ध सराव भारत आणि ओमान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. काजींची 8वी आवृत्ती उत्तराखंडमध्ये पार पडली आहे. याचं आयोजन भारत आणि कझाकिस्तान हे 2 देश मिळून करतात. अल नजाह आणि ईस्टर्न ब्रिज हे दोन्ही युद्धाभ्यास भारत आणि ओमान हे 2 देश आयोजित करतात व यंदा या दोन्ही युद्धाभ्यासाचं आयोजन ओमानमध्येच करण्यात आलं होतं. युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं. वरुण युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स, उदार शक्ती भारत मलेशिया, मित्र शक्ती भारत श्रीलंका, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड,
जिमेक्स भारत जपान, तर्कश भारत अमेरिका, शक्ती युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स, दशलिक युद्धाभ्यास भारत उझबेकिस्तान आणि IMT ट्रायलेट हा युद्धाभ्यास भारत मोझांबिक टांझानिया या 3 देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 5 IMF द्वारे प्रकाशित AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? मित्रांनो, नुकतेच आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2023 प्रकाशित केला असून यामध्ये आपला भारत 72व्या स्थानी आहे. भारताला यात किती गुण देण्यात आलेत? तर भारताला यात 0.49 गुण देण्यात आले असून 174 देशांच्या यादीत आपला भारत 72व्या स्थानी आहे. यात पहिला क्रमांक कोणत्या देशाने पटकावला? तर 0.80 स्कोरसह सिंगापूर यात पहिल्या क्रमांकावर आहे, डेन्मार्क दुसऱ्या, US तिसऱ्या, नेदरलँड चौथ्या, तर एस्टोनिया हा देश यात 5व्या क्रमांकावर आहे. अलीकडेच हे इंडेक्स सुद्धा प्रकाशित करण्यात आले आहेत. यामधील भारताची रँकिंग सुद्धा लक्षात ठेवा. जागतिक निसर्ग संरक्षण निर्देशांकामध्ये भारत 79व्या स्थानी आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये 176व्या स्थानी, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 105व्या, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 39व्या, तर एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत 3ऱ्या स्थानावर आहे. ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचे नुकतेच वयाच्या 69व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना पद्मश्री या पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आले होते? मित्रांनो, बिबेक देबरॉय यांना 2015 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भारतातील ते एक अत्यंत महत्त्वाचे असे व्यक्तिमत्व होते. ते एक अर्थशास्त्रज्ञ तर होतेच, याचबरोबर ते एक लेखक आणि उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञ देखील होते. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1955 साली मेघालयची राजधानी शिलाँग येथे झाला होता. त्यांनी अर्थशास्त्राबरोबरच भगवद्गीता, रामायण आणि वेदांचे सोप्या इंग्रजीत भाषांतर केले आहे. त्यांनी दिल्लीतील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून ते 2015 ते 2019 पर्यंत भारत सरकारची थिंक टँक असलेल्या नीती आयोगाचे सदस्य देखील होते. बिबेक देबरॉय यांना 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व त्यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलपती म्हणून देखील कार्य केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7 अयोध्येतील दीपोत्सवादरम्यान किती लाख मातीचे दिवे लावून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला? तर मित्रांनो, आता अयोध्येतील दीपोत्सवादरम्यान 25 लाखांपेक्षा जास्त दिवे जाळून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यात आला आहे. या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बरोबरच अजून एक रेकॉर्ड करण्यात आला व तो कोणता? तर एकाच वेळी 1121 वेदाचार्यांनी एकत्रितपणे आरती गाण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा येथे केला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येतात, त्यासाठी हे दोन्ही रेकॉर्ड लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या राज्याद्वारे दीपम ही योजना राबवली जाते? तर ही जी दीपम योजना आहे ही आंध्र प्रदेश या राज्याद्वारे राबवली जाते व नुकतेच आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दीपम 2.0 या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडर प्रदान करण्यात येतं. यासहच आता आंध्र प्रदेश थल्लिकी वंदनम ही योजना सुद्धा सुरू करणार आहे व या योजनेअंतर्गत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 15,000 रुपये देण्यात येतील. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. यंदाचा दक्षता जनजागृती सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर आता यंदाचा दक्षता जनजागृती सप्ताह हा 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी या सप्ताहाची थीम काय होती? तर कल्चर ऑफ इंटिग्रिटी फॉर नेशन्स प्रॉस्पेरिटी अशी यावेळी या दिवसाची थीम होती. इथे केंद्रीय दक्षता आयोगाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. संतानम समितीच्या शिफारसीवरून भारतात 11 फेब्रुवारी 1964 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्यात आली होती व केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 द्वारे या आयोगाला वैधानिक दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे. या आयोगात एक अध्यक्ष व 2 सतर्कता आयुक्त असतात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिले IGBC प्रमाणित प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.